श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रीमच्छङ्कराचार्येभ्यो नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। श्रोतावक्ता पाण्डुरङ्ग हरि वासुदेव हरि पाण्डुरङ्ग हरि वासुदेव हरि पाण्डुरङ्ग हरि वासुदेव हरि। विनायकं गुरुन्नौमि साखरे नाम विश्रुतम्। येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीभगवानुवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासु न गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः। श्री भगवान अशोच्यानन्वशोचस्त्वं। अर्जुनाला भगवान म्हणतात, अर्जुना ज्यांच्याविषयी शोक करायला नको आहे त्यांच्याविषयी तो शोक करतोस. आणि तुला जर काही शिकवायला गेलं, सांगायला गेलं, प्रज्ञावादांश्च भाषते, पंडितासारखं शहाण्या माणसासारखं बोलतो. पण एक लक्षात ठेव, पंडित लोक जे असतात गतासून अगतासूंश्च, अगतासून म्हणजे गेलेले आणि जे गेले नाहीत त्यांच्याविषयी पंडिताः न अनुशोचन्ति. पंडित लोक त्यांच्याविषयी शोक करत नाही. असा श्लोकाचा सरळ अर्थ. आपल्या सगळ्यांचं भाग्य असं, परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू ईश्वरानंद सरस्वती स्वामी महाराज यांना संन्यास घेऊन 100 वर्ष पूर्ण झाली. असे असणारे ते महात्मे आणि त्यांच्या निमित्ताने हा सोहळा आहे. त्याचं आयोजन आपली भक्तीपरायण श्रीकांत महाराज, श्रीकांतजी, त्यांना मी श्रीकांतजी म्हणतो. आपले गोसेवक माऊली ज्यांनी की माऊलींचं चरित्र सांगतात ते त्यांना श्रीकांत सर म्हणतात. आणि माझी लहानी बहीण त्यांना श्रीकांत दादा म्हणते. असे सगळ्यांचे आवडते असणारे आपले सर्व भार कार्यक्रमाचा आपल्या डोक्यावर घेऊन, खांद्यावर घेऊन चालणारे त्यांचं वर्णन वेदशास्त्र संपन्न असे जे महापुरुष असतात त्यांचे करता करता महारंभाः कृतधियाः तिष्ठन्ति च निराकुलाः. महारंभाः म्हणजे मोठे मोठे उत्साह करणारे, कृतधियाः ज्यांची बुद्धी कधीच कंपित होत नाही, जे कृतधियाः तिष्ठन्ति च निराकुलाः. एवढं सगळं करून अगदी लहान बालकासारखं अगदी निराकस राहतात, ज्यांना त्याचं ओझं वाटत नाही, अशांना महापुरुष असं म्हणतात. असे आमचे असणारे श्रीकांतजी एवढं मोठं नियोजन केलं. वास्तविक आपल्या गावी नियोजन करणं सोपं असतं, पण गुरूंच्या गावी यायचं, गुरुविषयी कसं प्रेम असावं. श्री ज्ञानोबाराय सांगतात, ती एक कोणी येत असे वारा देखो निधावे सामोरा आड पडे म्हणे घरा बीज. आपल्या गुरुविषयी किती प्रेम,
आणि गुरु ज्या देशामध्ये राहतात त्या देशाविषयी काका ऐकू येतं का? गुरु ज्या देशामध्ये राहतात त्या देशाविषयी कसं प्रेम असावं हे महापुरुषांत याच्याकरता काय असतं तर वर्णन केलेलं आहे. हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण शिवाजी अण्णा कदम एक गोष्ट सांगायचे. ते म्हटले अप्पा स्वामींनी संन्यास घेण्याच्या पूर्वी स्वामी महाराज त्यांच्या बहिणीमध्ये काही वेळेस चातुर्मास्याला पंढरीला, काही वेळेस आळंदीला, काही वेळेस त्यांच्या वाड्यामध्ये विचारसागर, भक्ती प्रभाकर, पंचदशी, ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथांचे चिंतन करायचे आणि काही वेळेस ज्ञानेश्वरीचे पारायण करायचे. तसं एक वेळेस सुरेगावला श्रीधर आप्पा, त्यांना सगळे आप्पा म्हणून ओळखतात, आप्पा पारायण करत होते आणि शिवाजी अण्णांनी आम्हाला सांगितलं की आम्ही आळंदीला गेलो होतो, विसापूरला पोरं होतो म्हणले. आम्ही सगळे विसापूरला उतरलो आणि तिथून चालत चिखलीला जायचं. तर अण्णा बाकीच्या मुलांना म्हटले त्याने म्हणजे एक आप्पा बसले श्रीधर आप्पा, त्यांचं आपण दर्शन घेऊ. मग ते स्वामींचं दर्शन घ्यायला गेले. त्यावेळेस स्वामींनी संन्यास नव्हता घेतला. दर्शन घ्यायला गेले, कोणा कुठून आला त्यांनी सांगितलं आप्पा आम्ही आळंदीला. असं म्हटल्यानंतर त्यांच्या पाया स्वामी पडायला लागले. का सोये गुरुनी धाडीने का गुरुग्रामीचे आले. गुरुनीच एखाद्याला निरोप द्यावा किंवा गुरुच्या घरून यावं, मग त्यावेळी जो आनंद होतो. त्या अण्णा म्हणले आम्हाला संकोच व्हायला लागला की लहान लहान मुलांना आमच्या आत्ता पाया पडतात. आयुष्य तुमच्या पाया पडत नाही, मी माझ्या गुरुच्या घरून तुम्ही आला. गुरु म्हणजे ज्ञानेश्वर महाराज गुरु आहे, दादा महाराज साखरे हे त्यांचे गुरु आहे. एवढा गुरुविषयी प्रेम या मोठ्या लोकांना असतो. त्याप्रमाणे आमचे श्रीकांतजी ईश्वरानंद सरस्वतीची अतिशय प्रेम. बरं, स्वामींचं प्रेम त्यांच्याविषयी कसं होतं? ज्ञानेश्वर महाराज सांगतात काजे आपत्य थानी होणी निघे तयाची भूकते मायेशी लागे. हे रविते शब्दे काय सांगणे मनस्कंदेने. लहान आपत्य असतं जे आपत्य थानी होणी निघे. जे दूधपान करणार आहे, आईच्या दुधामध्ये लहान लेकरू असतं, त्याची भूक त्याला पाजून बरेच वेळ झाले आणि मग हे कोणाला कळतं? आईला कळतं. त्या लेकरापेक्षा सुद्धा आईला भूक जास्त लागते आणि त्या लेकराला ज्याप्रमाणे ती आई दूध देते त्याप्रमाणे श्रीगुरूंचं आणि शिष्याचं असं प्रेम असतं. त्याप्रमाणे काशी स्वामींचा विचार जर आपण केला तर स्वामी महाराज शृंगेरीला जाऊन संन्यास घेतला आणि आश्रमाची चोख व्यवस्था, गुरूंचा सगळं काम, जसं ज्ञानेश्वर महाराज सांगतात पाहू आम्ही होईन तिया मीची देवमीन छत्र मी आणि तरी दाढी पडतो. संपूर्ण श्रीगुरूंची जी सेवा असते ती आपली असते असं सत शिष्याला वाटतं. बाकीच्याला आमच्यासारख्याला तसं वाटत नाही. आम्ही म्हणतो हे काम केलं ते दुसऱ्याला सांगावं ना गुरुने, पण ते आम्हाला गुरु सांगतात त्यांना कुठे भेटत नाही का काय? हे खऱ्या शिष्याचं लक्षण नाही. मी एकदा काकांना म्हटलं होतं आश्रमातलं सगळं काम मलाच पडतंय. काका मोठेच आहेत, त्यांनी सांगितलं अरे की गुरुंचं जे काम आहे ते सगळं माझंच समजायचं आणि मग त्या कामामध्ये जर कोणी मदत केली तर मला त्याची मदत केली असं बोलायचं नाही, मनामध्ये ठेवायचं. बोलायचं, बोलल्यानंतर मग कुणी मदतच करायचं नाही. मग गुरुंचं जे सगळी सेवा आहे ज्ञानेश्वर महाराजांनी 92 व्याख्या लिहिल्या. त्याप्रमाणे काशी स्वामी, ईश्वरानंद स्वामी, एकंदरीत त्यांची प्रतिभा, नंतर
त्यांचे अध्ययन करण्याची पद्धत, त्यांचं वय, त्यांचं वैराग्य, त्यांचं ज्ञान, त्यांची गुरुविषयी भक्ती, हे सगळं पाहून त्यांच्या श्रीगुरूंना असं वाटलं की शंकराचार्य पदाला हा महात्मा योग्य आहे. आणि स्वामींना बोलले सुद्धा की त्यांनी घोषित आधी दुसरे शंकराचार्य केले होते, परंतु त्यांनी सांगितलं नाही, तुम्हाला मी शंकराचार्य करतो, तुम्ही इथंच राहा. मोठे लोक मोठे असतात, त्यांनी विचार केला आपण इथं राहिलो होतो, आता ज्यांना घोषित केलेला आहे त्यांचा आणि आपला मत्सर होईल. म्हणून या फलाय सजीवती स्वामी महाराजांनी शृंगेरी सोडली आणि कराडला. इथं आल्यानंतर आम्ही आळंदीला गेल्यानंतर गुरुवारी चैतन्य महाराज सांगत असतात, एक ज्ञानेश्वरीचं पारायण केल्यानंतर आम्हाला असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराजांनंतर आता आम्हीच, दुसरं कोणी नाही करा. पण इथं स्वामी आल्यानंतर जगे आज्ञाची करावी, संबंधी सोयीची न धरावी, ऐसी ऐसी जीवी साधत. आपल्याला कोणी विचारलं भैरवनाथांच्या लहानशा खोलीमध्ये, मंदिरामध्ये, आणि त्या खोलीमध्ये आपल्याला कोणी विचारत नाही. म्हणजे पहा, भगवत पूज्य शंकराचार्यांच्या गादीवर बसणारा महात्मा कराडला येतात. कृष्णाकाठी पहाटे उठून रोज स्नान आहे. गावामध्ये दिगंबर अवस्थेमध्ये फक्त लंगोटीवरच भिक्षा आहे आणि कोणाचाही संकट भगवत पूज्यपाद शंकराचार्य महाराज सांगतात त्याप्रमाणे करतल भिक्षा करुतल वास तदपिनंत्य त्याशा भाषा. तरुवरा म्हणजे झाडाखाली राहतो आणि करतल भिक्षा, हातामध्ये भिक्षा घ्यावी आणि जेवढं येईल तेवढं देह निर्वाहात होते, राहतवी हाता पायाते किंबहुनातले ते सौभाग्य ठेवे. देह निर्वाहात फक्त काय आहे ते त्याला म्हणतात की ब्रह्मचिंतन त्याला म्हणतात, आत्मानुसंधान त्याला म्हणतात. तुम्ही महाराज सार्थ करायचे, आपल्याला कोणी विचारू नये, आपली प्रसिद्धी होऊ नये, अशा पद्धतीने हे महात्म्यांनी एक वर्ष कालप्रमाणात केल्यानंतर ज्ञानोबाला सांगतात असे जे महात्म्य असतात त्यांची इच्छा नसते आपण लोकांमध्ये प्रसिद्ध व्हावं म्हणून, पण देवाची इच्छा. वाऱ्या हाती माप सारे सज्जनांचे कीर्ती मुख त्यांचे नारायण. असे जे सज्जन असतात त्यांचं माप वाऱ्याच्या हातात त्याचं कारण कीर्ती मुख त्यांचे नारायण, त्यांची कीर्ती पसरवणारा नारायण. आणि हे नारायण स्वरूप झालेले महात्मे असतात. किंवा ज्ञानोबाला सांगतात कमळकडे का झाले पणे हृदयच्या मकरंदातेला पोरेणे ते राया रंका कारणे. कमळ कळिका झाले पणे, कमळ कळिका झाले पणे म्हणजे परिपूर्ण झाल्यानंतर, फूट झाल्यानंतर हृदयाच्या मकरंदातेला पोरेणे. आपल्या हृदयामध्ये असणारा जो मकरंद त्याला ते आवडू शकत नाही. मग काय करते ती? हे राया रंका कारणे अमोदाचे. अमोद म्हणजे सुगंध, त्या सुगंधाचं सर्वांना पारण करवते. त्याप्रमाणे हे महात्म्य असतात, त्यांची इच्छा नसते, परंतु भगवानच त्यांच्याकडून अनेक लोकांचा उद्धार करतो. म्हणून आमचे काशी स्वामी त्यांची कीर्ती वाढू लागले. नगरहून आमचे श्रीकांतजी जोशी यांचे वडील वसंतराव जोशी या ठिकाणी येतात. अनेक भक्त मंडळी येतात आणि स्वामी सर्वांना काय करतात, लोकांना देखवे जन उडते हे डोळा, उडते हे जन न देखवे डोळा, एको कळवळा म्हणून या. ती लोकांकडून त्यांना काय घ्यायचं नसते. बोला हे महात्मे या घाटामध्ये असतात ना. धाडा प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम परमात्मा. प्रपंच एक धाडा होता, हे तो सपन मिथ्या वार्ता, पुढे होईल सर्वथा, हेही कल्पांची घडेना. अशा पद्धतीने हे महात्मे राहत असतात. तरी पण त्यांच्या चिंतामध्ये दया असते आणि त्या दयेमुळे हे महात्मे
लोकांचं दुःख निवारण व्हावं म्हणून लोकांना काही उपाय सांगतात आणि म्हणून त्यांच्याकडे लोक जमायला लागले. एक वेळेस असं झालं, शृंगेरीच्या गायी होत्या त्या आजारी पडू लागल्या. स्वामींना कळालं. स्वामींनी म्हणून काही घंटे दिले आणि त्या गायींच्या गळ्यामध्ये बांधले. त्या गायी पूर्ण चांगल्या झाल्या. त्यांच्याकडे ब्रह्मज्ञान आहे, मंत्रविद्या आहे, लोकांविषयी दया आहे. असे असणारे हे महात्मे अनेक लोकांचं कल्याण करू शकतात. म्हणून ईश्वरानंद स्वामींनी जाता जाता जसं ज्ञानेश्वर महाराज सांगतात, भेटीचं मार्ग कोकिल देवीचे कारण समुद्राला प्रमाणे समुद्राला मिळते. मिळत असताना समुद्राला मिळणं हे गंगेचं परम प्रयोजन आहे. आणि अवांतर प्रयोजन काय आहे? भेटीचं पाप. गंगेमध्ये स्नानाला जाणारे जे लोक आहेत त्यांचा पापाचं हरण करणं आणि पापांचं हरण करणं आणि कोकिल देवीचे पालक शब्दाचा अर्थ आहे धारक शिक्षक. पायाने जे हात घेतात त्यांना पालक असं म्हणतात. ज्यांना ज्याप्रमाणे ती गंगा अवांतर प्रयोजन करते त्यांनाही सर्वांना काय करते तर पापताप हरण करते, सर्वांचं भरण पोषण करते. गंगा हे गंगेचं अवांतर प्रयोजन असतं. त्याप्रमाणे हे महात्मे परब्रह्म स्वरूपाला मिळत असताना सहज जाता जाता अनेक लोकांचं कल्याण करतात. आणि त्याप्रमाणे स्वामींच्या सान्निध्यामध्ये जे जे आले त्यांचं कल्याण झालं. ज्याला परिग्रह म्हणतात, कोणताच परिग्रह नाही करत. आणि 68 वर्ष ज्या महात्म्याने संन्यास घेतल्यानंतर आयुष्याची कालक्रमणा केली, काय महात्म्य असते महाराज? ज्ञानोबारायांच्या भूमीमध्ये सांगायचं म्हटलं तर तशी दशेची वाटणं पाहता वयसेच्या गामानं येता बालपणीत सर्वज्ञता बरी तया. ते लहानपणी त्या महात्म्याने संन्यास घेतला, त्यांचं वैराग्य काय सांग. प्रस्थानत्रयी त्यांना भक्त गुरूंनी एकदा सांगितले की आहे, त्यांच्या ज्ञानाचं काय सांग. आणि गुरुविषयी श्रद्धा किती असावी. कारण ते श्रीकांतजी सांगतात, गुरु पौर्णिमेला कोणाचं काही घेतच नव्हते ते, परंतु लोकांनी ठेवलेली दक्षिणा तशी शृंगेरी पीठाला पाठवून द्यायची, स्वतःकडे काही असा भक्ती ज्ञान आणि वैराग्य संपन्न असणारे हे महात्मे. मग अशा महात्म्या असतात. तुका म्हणे जाते वैकुंठी सोहळा याही मृत्यू लोका माझी कीर्ती. अशा महात्म्यांचीच कीर्ती राहत असते महाराज. नाहीतर आम्ही आळंदीमध्ये इतरत्र काही महाराज पाहिले, ते जोपर्यंत देहामध्ये होते तोपर्यंत त्यांचा सगळीकडे फार बढीला, परंतु ते गेल्यानंतर एक 10-5 वर्षात नाम निशान झालं, त्यांचं काही राहिलं नाही. पण आज 100 वर्ष त्यांनी संन्यास घेऊन झाले. त्यांचा उत्सव करा असं तसंच शिक्षाला वाटतं. आणखीन एक विशेष आहे की या उत्साहामध्ये त्या श्रीकांतजींनी सांगितलं, कोणालाही आम्ही पैसे मागत नाही, फक्त सांगतो कार्यक्रम असा आहे, कोणाला काय द्यायचंय ते द्या. एक महात्मा आहे, त्यांनी सांगितलं ज्ञानेश्वरी 108 लोक बसणार आहेत ना, तर सगळ्या ज्ञानेश्वरीचा खर्च मी करतो. म्हणून ही जी समोर ज्ञानेश्वरी आहे त्या ज्ञानेश्वरीची किंमत आहे 250 रुपये. ही आपल्याला 210 रुपयाला मिळालेली आहे. आणि त्या एका गुरुभक्ताने सर्व ज्ञानेश्वरी दिली. हे का होत आहे? त्यांची पुण्याई आहे आणि त्यांची पुण्याई आपल्याला घेता आली पाहिजे. म्हणून ते श्रीकांतजी हे घेतात. जसं तवा असतो आणि आरसा असतो, तव्यामध्ये प्रतिबिंब पडत नाही आणि आरशामध्ये प्रतिबिंब पडतं, तसं गुरूंच्या बोधाचं प्रतिबिंब ज्यांच्या अंतःकरणामध्ये पडतं त्यांना गुरूंचा दास म्हणतात, त्यांना गुरूंचं शिष्य म्हणतात आणि त्यांना गुरूंचं मनोगत सगळं कळत असतं. श्रीकांतजीचं फक्त एक नाव मी घेतो उपचारिक म्हणून,
बाकी सगळे गुरुभक्त तसेच आहे. म्हणून स्वामींच्या निमित्ताने हा झालेला उत्सव, त्यामध्ये आम्हाला इथं पारायणाला आम्हाला मिळालं. परमपूज्य पाटील काकांना ज्या दिवशी सांगितलं त्या दिवसापासून काकांना असं वाटत होतं की घरातला जाण्याचा दिवस कधी येईल. जसं लहान मुलाला एखादा उत्सव असले की ते म्हणतो आई मग तो उत्सव कधी येईल, आता मग आपल्याला कधी जायचं. तसं काकांचं कराडला कधी जाईल असं छंद त्यांना एक आहे. आणि ते सांगतात तिथं गेल्यानंतर मोठा लाभ आपल्याला मिळणार आहे असं काका त्याप्रमाणे. नंतर आमचे गुरुभक्त मंडळी गुरुसेवक माऊली आहे, सुधीर आहे, गणेश आहे, आदी करून सर्व मंडळी अत्यंत तेवढ्या आनंदाने या ठिकाणी आपण हा गुरूंचा उत्सव करतो. हे कशा करता करायचं. तैसे हरपले आपण पे पावे, तै संताचे पाहता दिवसावे, म्हणून मानावे ऐकावे ते सदा. आपली हरपलेली वस्तू म्हणजे परब्रह्म, म्हणजे आपण ब्रह्मच आहोत, पण हे आपल्याला भ्रांतीने भ्रमापुढे कळत नाही. ते संताचे पाहता दिवसावे, या महात्म्याकडे पाहावं. म्हणजे काय करावं, त्यांचं चरित्र वाचावं, त्यांचे बोधवाक्य आहेत ते आपल्या हृदयामध्ये करून घ्यावे, त्यांची सेवा करावी, त्यांचं मनोगत जाणण्याचा प्रयत्न करावा आणि त्याप्रमाणे मनोगत त्यांचं जाणावं. असं केल्यानंतर आपण त्या पदापर्यंत जातो. म्हणून काय तर त्यांचा आपण हा उत्सव करावा. माऊलींनी आत्ताच सांगितलं की आपल्या अंगामध्ये जर शक्ती असेल तर स्वतः उत्सव गुरूंचा करावा, देवाचा उत्सव करावा. जर नसेल तर सर्वांना जमून करावा. पण ते करत असताना इथं नाही, पण खेडेगावाला सांगतात एवढी वर्गणी तुमच्याकडे एवढी दिली पाहिजे, पण ते संतांना मान्य नाही. जे काही देखील त्याच्यामध्ये तो उत्सव करायचा असतो. त्याप्रमाणे हा भव्य आणि दिव्य उत्सव झालेला आहे. कृष्णा काठ आहे, पवित्र भूमी आहे, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते असा असणारा कराड असणारा हे गाव पवित्र गाव आहे. कृष्णा आणि कराड किंवा ही असणारी नदी यांचा संगम आहे, कोयना यांचा संगम आहे. रम्य असं गाव आहे. स्वामींची समाधी आम्ही पाहून आलो. समाधी पाहिल्यानंतर मी श्रीकांतजींना म्हटलं आपण इथंच पारायण करायला पाहिजे होतं खरं, पण ते म्हटले थंडीचे दिवस आहेत, सर्व लोकांना होणार नाही म्हणून आपण इथं करतो. असं वातावरण एकंदर प्रसन्न आहे. त्याचबरोबर आमचे गुरुवृंद असणारे माऊलींचं चरित्र काय तर माऊलींचा या अवधी तळावर अवतार होऊन 750 वर्षे पूर्ण होतात. सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव ते एक आपल्याला औचित्य सापडलेलं आहे. आणि त्या निमित्ताने आणि या निमित्ताने दोन निमित्त, जसं दोन संगम असतात, दोन नद्यांचा संगम त्याप्रमाणे असतो. इथं संगम आहेच आहे, ब्रिती संगम आहे. कोणता कोयना आणि कृष्णा, त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज आणि ईश्वरानंद स्वामी या दोन महात्म्यांचा संगम. तर असा असणारा हा संगम. म्हणून मी भलतेने एक संभावे नावे, प्रयाग माधव विश्वरूप पाहावे, हे तुले संसारासी यावे जुळून. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की शांत रस आणि अद्भुत रस या दोन रसाचा संगम 11व्या अध्यायामध्ये आहे. आणि म्हणूनच मी याला म्हणतो 11व्या अध्यायाला ज्ञानोबा म्हणतात, मी 11व्या अध्यायाला म्हणतो की हा काय आहे, गंगा यमुनेचा संगम आहे. माझी सरस्वती गुप्त आणि दोन्ही रसते उघ मूर्त, त्याला ती त्रिवेणी हे उचित भावली बा, म्हणून याला त्रिवेणी असं म्हणतात. तसं ज्ञानोबाला प्रयागाला त्रिवेणी म्हणतात, तसं आपल्याला सुद्धा तिथं त्रिवेणी म्हणायला काही हरकत नाही. ज्ञानोबाला यांचा असणारा हा जन्मशतकोत्तर सुवर्ण महोत्सव, स्वामी महाराजांची संज्ञाची दीक्षा घेऊन 100 वर्ष. आणि या दोन संगमामध्ये आपण या ठिकाणी सर्व भक्तजन आलेलो आहोत. म्हणून सर्वांनी सुस्नान व्हावं आणि संसाराशी यावे जुळवलं. स्नान केल्यानंतर काय असतं, प्रयाग असेल, काशी असेल, गया असेल, तिळोदक देणं म्हणजे काय, आपण ज्यांना तिलांजली देतो त्यांचा आणि आपला काही संबंध नाही, त्यांना तिळोदक देवं. फोडावे मडके
तुकाराम महाराज सांगतात तसं त्यांचा आपला काही संबंध नाही. तसं तिलोदक संसाराला द्यायचे बरं का. त्याचं कारण आपण ऐकलं की ज्ञानेश्वर महाराज विरक्त येतात, ईश्वरानंद स्वामी विरक्त येतात. मग यांच्या संघामध्ये स्नान केल्यानंतर आपल्याला थोडी तरी विरक्त येणार आणि त्यामुळे काय होईल, आपण संसाराला तिलोदक द्यावं. कसं द्यायचं ते काका सांगतात. तरी धडधडोनी पहिला दिलं जे भक्तीचे वाटे लाग जे आपावसी अभ्यंग निजधाम वाटे. संसारात धडधडून बाजूला निघायचं. म्हणजे कसं निघायचं त्याचा पण बारकावा काका सांगतात. संसाराला तोडायचं नाही, सोडायचं. सोडला संसार माया तयार होईल ठाक. संसार तोडायचा नाही, सोडायचा. आणि हे आम्हाला स्वामींनी शिकवलं. स्वामी म्हणजे आनंद आश्रम स्वामींनी आम्हाला हे शिकवलं. मी ज्यावेळेस स्वामीकडे आलो, मला सांगितलं एक शाप पारायण कर. माझे पारायण होत आल्यानंतर माझ्या वडिलांचे स्वामींना पत्र यायचे. ते स्वामींना पत्र फार आवडायचे. स्वामी मला म्हणजे तुझा पत्र तो फार छान लिहितो रे म्हणले, तो कसा आहे मला माहिती आहे. आणि मग माझे 108 पारायण झाल्यानंतर आई वडिलांना दोघांना बोलवलं. स्वामी महाराज म्हणले तुमच्या मुलाचे 108 पारायण झाले, त्याला घरी घेऊन जा. माझे वडील हुशार होते, त्यामुळे ते म्हणले मी याला घरी नेण्याकरता आलो नाही, हा तुम्हाला अर्पण केला आहे. वडिलांनी सांगितलं मला परमार्थ करायचा होता पूर्ण, पण माझा तो योग आला नाही. या मुलाची जर इच्छा असेल तर मी याला घरी नेणार नाही, हा तुम्हाला समर्पण केलेलं आहे. आणि मग वडील थांबले. मग स्वामींनी विचारलं याला मी आता शिकवू का ज्ञानेश्वरी पाठ करायला? याला विचार सागर पंचदशी याला शिकवू का ज्ञानेश्वरी पाठ करायला लावू? माझे वडील म्हणले तो माझा विषय नाही, तुमचा विषय होतो. त्याला काय शिकवायचं आणि काय नाही मला माहित नाही, तुम्हाला अर्पण केला एवढं लक्षात ठेवा. आणि त्याप्रमाणे स्वामी महाराज निघून गेले. मी स्वामी महाराज आई वडील घरी गेले. मला इतिहास सांगायचा नाही, मला हे सांगायचंय की गुरूंना आपण कसं अर्पण झालं पाहिजे. आणि गुरु काय करतात तर स्वामी महाराज तोडत नव्हते, सोडायला लागले. काही महाराज त्यांचं नाव घेत नाही, काका सांगतात ते घरातला संबंध तोडायला लागले. आणि त्यामुळे मग घरच्या लोकांचं त्यांचं बिघडत होतं. पण स्वामी महाराज सोडायला लागले. ईश्वरानंद सरस्वती स्वामी महाराज सोडायला लागले होते, तोडत नव्हते. हा बारका. आणि त्याप्रमाणे महात्मे लोक आपल्याला संसारातून कसं बाजाराला निघायचं. ग्रस्ताश्रमी असेल तर त्यांनी कसं करायचं, ब्रह्मचारी असेल त्यांनी कसं राहायचं, संन्यासी असते त्यांनी कसं राहायचं, वानप्रस्थानी कसं राहायचं. आणि स्वामीकडे सगळ्या गोष्टी होत्या, कोणाला कसं वागवायचं. मोठे लोक आले, सुशिक्षित आले, त्यांच्याशी कसं वागायचं. शेतकरी आले, त्यांच्याशी कसं वागायचं. आडमुठे लोक आले, त्यांच्याशी कसं वागायचं. काकासारखे सुशिक्षित आले, त्यांच्याशी कसं वागायचं. लहान मुलाशी कसं वागायचं. असं सगळ्या कला त्यांच्या होत्या. जसं भगवंताचं वर्णन आहे, खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची आवलावा, लकोनी जीवी न कळे जीवा, धरिता देवा न तुलसी. हे महात्मे लोक म्हणजे काय असतात माहिती का? स्वामींना ऐकत म्हणला स्वामी म्हणजे पच्चे राजकारण. म्हणलं बरोबर आहे, नगर दिल नाही त्यामुळे त्या राजकारणीच असणार. गोंदवलेकर महाराजांना एक त्यांच्या चरित्रामध्ये वर्णन आलंय. एक सुशिक्षित चांगले ऑफिसर ते महाराजांना राहिले आणि राहून त्यांनी सांगितलं तुमचा परमार्थ मला कळत नाही, पण गोंदवलेकर महाराज पक्के राजकारणी आहे एवढं म्हटलं मला कळत. म्हणजे महाराज या मोठ्या लोकांचं वागणं कसं असतं हे सामान्य लोकांना कळत नाही. मग एक बाई त्यावेळेस प्रयागावरून इंदोरला गेली आणि तिनं सांगितलं महाराज तुम्ही काल प्रयागमध्ये होते. आणि महाराजांनी त्या माणसाकडे बघून हसले. म्हणजे बघा ना, मी काही नसताना अगदीच लोक माझ्यावर आरोप करतात. म्हणजे त्या महात्म्यांचं वागणं असं असतं की सगळ्यांना सारखं वागतात. सारखं या शब्दाचा अर्थ काय? आपल्याला असं वाटतं सगळ्याला जवळ घेऊन गाडीवर घेऊन बसावं, तसं नसतं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात सारखं म्हणजे काय
ज्याला जे पाहिजे त्यांचा जो अधिकार आहे त्याच्याप्रमाणे त्या जाग्यावर त्याला ठेवून त्याच्याशी कसं वागणं याला सारखं म्हणतात. उदाहरणार्थ स्वामी सांगायचे म्हणजे श्रीमंताचं लग्न आहे आणि त्या लग्नाला म्हणजे बैलगाड्या असायच्या. मग बैलगाड्या गेल्या. मग त्या श्रीमंताने काय केलं, समर्थाची कोणती भोजने हरिद्या बलिद्या एकची पक्वाने देवी श्रवणे अर्धे पठणे मोक्षी राधे. मग त्या श्रीमंताने सगळ्याला सारखं जेवण दिलं. म्हणजे काय केलं, बैलाला सुद्धा पुरणपोळी खायला दिली. असा बैलाचा आहार बैलाला दिला, माणसाचा आहार माणसाला दिला, असे हे महात्मे लागत असतात. असो, आपला विषय झाला होता गुरुभक्ती कशी श्रेष्ठ आहे आणि गुरु शिष्याचा संवाद असणारे ही असणारी ज्ञानेश्वरी. आणि त्या ज्ञानेश्वरीमध्ये भगवान श्रीकृष्ण गुरु आहे आणि अर्जुन हा त्यांचा शिष्य आहे. भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या आयुष्यामध्ये दोनच शिष्य दिले, एक अर्जुन आणि दुसरा उद्धव. त्याच्यामध्ये बारकावा सांगतात की अर्जुन हा तरुणपंथा मुलगा आहे आणि उद्धव हा म्हातारपंथा मुलगा आहे. म्हातारपणी जर मुलगा झाला त्याच्यावर जास्त प्रेम असतं. आपले पंढरपूरचे चांदोले यांना स्वामींचा मी म्हातारपंथा मुलगा होतो ना, त्यामुळे स्वामी जास्त लाडका म्हणून जास्त डोकं बसतो. पण एक महात्मे काकांना म्हणले, घडला असं थोडं अंतर, काकाची माझी थोडी किरकिर आहे आणि काका काही मला काय बोलत का, काका तर बोलणारच. आणि बोलल्यानंतर ते चांडोले यांना म्हणले, काकांना म्हणले की पाटील काका पांडुरंगाशी जास्त भांडू नका, तो स्वामींचा म्हातारपंथ लेकरू दे. आता ते कसं तरी असलं तरी हे थोडंच वाटणार आहे मला. मी नेंत लेकरू असलं म्हणजे जाणतं लेकरू येतं. त्यामुळे मला हे सांगायचं होतं की गुरूंच्या जवळ राहून अनन्याने राहावं. चुकलं तर चालतं बघा, आपण आपल्याकडून आपणाच घडला तरी पण गुरुशी भांडलं तरी चालतं बरं. पण गुरुशी अनन्य राहिलं पाहिजे. अनन्य कसं राहिलं पाहिजे, तर जो मत हो या शरण त्याचे निवारणी जन्म ज्याला की शरणागता शरण्य मीचे. अनन्य म्हणजे काय, अन्य न जाणं याला अनन्य म्हणायचं. म्हणजे काय, गुरुकडे गेल्यानंतर अमुक महाराज आपल्याला चांगलं शिकवतात म्हणून त्या गुरूंना सोडून दुसरीकडे ऐकायला जायचं नाही. बरं, स्वामी महाराज काही एवढे साधे नव्हते. जगत आपले साधे कसे असतील ते. स्वामी महाराज म्हणायचे, अरे जा ते मोठे महाराज आहे, तिकडे गेल्यापासून विद्वान होशील, त्यांच्याकडे शिक तू. आता बीड जिल्हा नगर जिल्ह्याच्या जवळच आहे, त्यामुळे बीड जिल्हा एवढा हुशार मध्ये नसला तर नगर जिल्ह्याची हुशारी करणे एवढा बीड जिल्हा. त्यामुळे त्यांची हुशारीपणा कळत नव्हती. याचं म्हणजे काय, मला म्हणले अरे तिकडे गेला असता तुला विमान होशील. म्हणलं स्वामी तुम्ही कृपा केली तरी मला सगळं येईल. म्हणलं मला कुठं जायचं नाही. म्हणलं तशी स्वामींची परीक्षा आहे. माझा विषय हा चालला होता की गुरु आणि शिष्य, तर अर्जुन आणि भगवान यांचा संवाद आहे. आणि त्या संवादामध्ये पहिला अध्याय संपतोय. पहिल्या अध्यायामध्ये नाम मला सांगतात, अरे पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव, द्वितीय सांख्य सद्भाव प्रकाशिला, मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रधान हे शास्त्र, हे तुला आले तुझी सूत्र उभारले. वर्गीकरण करत असताना भगवद्गीतेवर जेवढ्या महात्म्यांनी भाष्य केलं त्या सगळ्यापैकी सगळ्यांचा असाच क्रम आहे. पहिले 6 अध्याय कर्मकांड, दुसरे 6 अध्याय उपासनाकांड आणि शेवटचे 6 अध्याय ज्ञानकांड असं आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी थोडं वेगळं सांगितलं.
स्वामी महाराज सांगायचे पूर्वाचार्याच्या अविरुद्ध आणि नवीन सांगण्यामध्ये ज्ञानोबारायांचा हात खंड आहे. ज्ञानोबारायांनी असं वर्गीकरण केलेलं आहे. तरी पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव. भगवान शास्त्र सांगण्याकरता अर्जुनाला प्रवृत्त का झाले त्याच्याकरता भगवान पहिला अध्याय सांगतात. द्वितीय साध्य सद्भाव प्रकाशिका मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रधान हे शास्त्र हे तुला जे दुजी सूत्र उभारले. मोक्षदान देण्याकरता स्वतंत्र हे गीताशास्त्र आहे. हे सूत्र रूपाने भगवंताने दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मकांड आहे. चौथ्या अध्यायाच्या ब्रह्मार्पण या श्लोकापर्यंत 24व्या श्लोकापासून अद्वेष्टा सर्व भूताना पर्यंत उपासना कांड आहे. अद्वेष्टा सर्व भूताना इथून कृतकृत्यश्च भारत शेवट 15 अध्याय ज्ञानकांड आहे. नंतर ते असुरी संपत्तीचा त्याग करून ज्ञानाकरता दैवी संपत्तीचं ग्रहण 16वा अध्याय. नंतर शास्त्रीय निष्ठा 3 प्रकारचे सत्वरजतम याच्याकरता 17वा अध्याय आणि 18व्या अध्यायामध्ये एक अध्याय गीता. असो एकंदरीत भगवद्गीतेचा विचार केला तर दुसऱ्या अध्यायाला एक अध्याय गीता असे म्हटलेलं आहे. 9व्या अध्यायाला एक अध्याय गीता असं म्हटलेलं आहे. नंतर दुसरा अध्याय 9वा अध्याय 15व्या अध्यायाला एक अध्याय गीता असं म्हटलेलं आहे आणि 11व्या अध्यायाला एक अध्याय गीता असं म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे मोठ्या लोकांची पद्धत असते की पुढे आपल्याला काय सांगायचे सूत्र रूपाने सुरुवातीला सांगून जायचे आणि ते सूत्र कळण्याकरता सगळं भाष्य वाचावं लागतं. उदाहरणार्थ भागवतामध्ये श्रीव्यासांनी जन्माद्यस्य यतोन्मयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्मरात् येने ब्रह्मध्याय आदिकवये निहन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. हा श्लोक कळला की सगळं भागवत कळतं. हा भागवत सांगणारा इथं बसलेलं नाही बरं. त्यांना सांगायचं की पहिला श्लोकाचा अर्थ सांगा मग तुम्ही भागवत सांगा. पण सांगता येत नाही भागवत. कारण का भागवतामध्ये काय सांगायचे व्यासाने पहिल्या श्लोकात सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगायचे ओम नमोची आज्ञा वेदप्रतिपाद्या जय जय सुसंवेद्यात्मरूपा देवा तुमची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तीदासू अवधारितो. पहिल्याच 2 वयामध्ये ज्ञानोबारायांनी सांगितलं. तसं सूत्र रूपाने भगवंताने दुसऱ्या अध्यायामध्ये संपूर्ण गीता सांगितलं. मग ते सूत्र आपल्याला पूर्ण अभ्यास केल्यानंतर कोणत्या अध्यायामध्ये दुसऱ्या अध्यायाचं सूत्र आहे या कळतं तसा अभ्यास करावा. तसं अर्जुन भगवंताला म्हणतो सेनयोः द्वयोः मध्ये देवा दोन्ही सैन्याच्या मध्ये बागीमध्ये उभा करा. त्याप्रमाणे भगवान उभा करतात. अर्जुन सर्वांना पाहतो. त्याला मनोज उत्पन्न होतो आणि हातातलं धनुष्यबाण टाकून खाली रथाच्या खाली उडी टाकतो असं ज्ञानोबाराय वर्णन करतात. दुसऱ्या अध्यायामध्ये संजय सांगतो धृतराष्ट्राला अशा प्रकारे झालेला आहे. भगवान अर्जुनाला थोडं बोलतात. श्री भगवान म्हणायचं की अर्जुना तू विचार काय करतोस? तो कुतस्वा कश्मलंदम विषमे समुपस्थितम अनादिकृष्णम स्वर्गीयम अर्जुन. तुझं हे धनुष्यबाण टाकणं तुझं करत नाही म्हणणं हे बरोबर नाही. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाने भगवंताला पहिल्या अध्यायाला अर्जुन गीता म्हटलं तरी चालेल. अर्जुन गीताच आहे म्हणजे देवाला सगळं शिकवलं. जणू काय देवाला काही कळतच नाही आणि कळते म्हणजे फक्त अर्जुनाला. देवा तुला कळत नाही. हे भीष्माचार्य द्रोणाचार्य किती मोठे येतं. यांनी आमच्यावर किती कृपा केलेली आहे म्हणजे देवाला काही माहितीच नाही असं सगळं सांगितलं. हे सगळं सांगितलं पण देवाने तिकडं लक्ष दिलं. एखादा मनुष्य बडबड करीत असेल तर शहाणा मनुष्य त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि हे त्यावेळेस अर्जुनाला कळलं. हे पण चांगलं शहाण्यानंतरच कळतं बरं का. आपण एवढी बडबड केली पण आपल्याकडे श्रीकृष्ण लक्ष देत नाही. आपण ते चुकत नाही. सांगतात अर्जुनाला आधी निश्चित ब्रह्म
म्हणजे निश्चित ब्रह्म म्हणजे काय, मी सांगतो तेच खरं, देवाला काही कळत नाही. त्यानंतर संशय होणार, देवा तुला कळत नाही का, देवा समुद्र गंभीर आहे तिथे, परी तोही आहात देखिले, परी क्षोभोमणी गेली द्रोणाची. देवा समुद्राला गंभीर असं म्हणतात, पण काही प्रसंगाला तो सुद्धा शोभतो. पण द्रोणाचार्य काय सांगावं देवा, त्यांना कधीच राग येत नाही. आणि मला शिकवण्याकरता स्नेहाला की माये म्हणिपैकी किरूप होय, तरी कृपा ते मूर्त आहे द्रोणी हे. देवा प्रेम करण्याकरता आणि आहे हे निश्चित आहे, पण मूर्तिमंत कृपा म्हणजे द्रोणाचार्य. आणि देवा त्या द्रोणाचार्याला मारायचं, भीष्माचार्यांना मारायचं, कृपाचार्य हे सर्व आमचे आचार्य आहेत, आमचे गुरु आहेत. आणि यांना कसं मारायचं देवा तुम्हीच सांगा. आणि संशय भ्रमात आला. आणि काय नेम असा आहे, जोपर्यंत शिष्य गुरूंना ब्रह्मज्ञान सांगा म्हणत नाही तोपर्यंत गुरुनी कविता करतात, तोपर्यंत गुरुनी ब्रह्मज्ञान शिष्याला सांगायचं नसतं. योग वसिष्ठामध्ये भावार्थ रामायणामध्ये असा विषय आलेला आहे. ज्यावेळेस विश्वामित्र रामरायांना नेण्याकरता येतात, इतिहास सांगत नाही सगळं, आणि त्यावेळेस दशरथ नाही म्हणतात, वसिष्ठ सांगतात हो म्हणून रामराया येतात. रामरायाचं वैराग्य पाहतात आणि वैराग्य पाहिल्यानंतर वसिष्ठ सांगतात, विश्वामित्र सांगतात, वसिष्ठजी राघवाला आपण ब्रह्मज्ञान का सांगत नाही. वसिष्ठ सांगतात त्यांनी मला विचारलं नाही म्हणून सांगतात. नेम असा आहे की जोपर्यंत गुरूंना आपण ब्रह्मज्ञान विचारत नाही तोपर्यंत सांगू नये. आणि मग रामराया विचारतात, वसिष्ठ सांगतात, शक्तिपाताने रामरायांना समाधी लागते, तो विषय क्षणभर बाजूला ठेवून त्याप्रमाणे अर्जुनाला कळाला की आपलं काहीतरी चुकतंय म्हणून कार्पण्य दोषोपहत स्वच्छामित्वान् धर्मसम्मूढचेता यच्छ्रेयस्यान्निष्ठितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम्. कार्पण्य दोषो, कार्पण्य म्हणजे कृपणता. भगवत पूज्यपाद शंकरानंदाने असं भाष्य केलेलं आहे मैद्यावर की ब्रह्मज्ञान नसणं हीच कृपणता आहे. म्हणून मी कार्पण्य दोषो, त्या कार्पण्य दोषाने मी कार्पण्य दोषो भरत स्वभावः पृच्छामित्वान् धर्मसम्मूढचेताः. देवा धर्म मला कळत नाही, अधर्म मला कळत नाही, उचित कळत नाही, अनुचित कळत नाही, तुम्ही सर्व सांगा. आणि शिष्यस्तेऽहं, तुझा मी शिष्य आहे, शाधिमान् त्वां प्रपन्नम्, माझा स्वीकार कर. स्वामी महाराज सांगायचे, दादांकडे गेल्यानंतर प्रथम दादा हा श्लोक म्हणायला लागायचा आणि मग दादा त्यांना उपदेश करायचे, ब्रह्मज्ञानाचा उपदेश करायचे आणि त्याच्यात पुन्हा नाम सांगायचे आणि पुन्हा ब्रह्म आणि पुन्हा अध्ययन करायला लागायचे. अशी गुरूंची परंपरा आहे. बरं, 4 वेदांचे 4 जे महावाक्य आहेत ते गुरु आपल्याला सांगत असतात, संन्यास घेताना पण तेच सांगत असतात. असो, त्याप्रमाणे अर्जुनाने शिष्यत्व पत्करलेलं आहे. पण मोहरूपी असणारा हा जो सर्प, त्या सर्पाने अर्जुनाला काय केलेलं आहे तर दंश केलेला आहे. ज्ञानोबाऱ्यांनी फार गोड केलेला आहे. ते म्हणतात त्या मोहरूपी सर्पाने अर्जुनाला दंश केला. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून रुसद संसारा सर्पहा विखार पांढरा, तुझची अंतर रे रातारा, याची दावेदारा निमित्त, म्हणून रुसद संसार. सर्प हा विखार पांढरा. संसार म्हणजे काय आहे, पांढरा सर्प आहे. आणि सांगतात पांढरा सर्प चावल्यानंतर उतार नाही, मला मरावंच लागतं. मोहरूपी असणारा हा सर्प त्याने धर्माला दंश केलेला आहे. आणि त्यामुळे अर्जुनाला कळत नाही, काही कळत नाही. आणि थोडा शुद्धीवर आल्यावर देवाला म्हणतो, देवा तुम्ही मला सांगा योग्य. त्यानं महाराज सांगतात, थोडा असं म्हणतो, पुन्हा त्याला लहर आली की पुन्हा तो बेशुद्ध पडतो आणि पुन्हा त्याला काही कळत नाही. मग ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हा श्रीकृष्ण आहे ना, हा गारुडी घ्या. हा गारुडी कसा आहे, तो दृष्टी सवेच विषफेड. बाकी गारुडी असतात ते मंत्रविद्या म्हणतात, मंत्राने विष उतरतात. पण आमचा गारुडी असा आहे, ज्ञानोबाराय सांगतात
त्यांनी फक्त पाहिलं की विष उतरतं. असा हा श्रीकृष्ण गारुडी आहे. आणि म्हणून तो भगवान म्हणून अर्जुनाच्या जवळ आहे, ज्ञानेश्वर महाराज सांगतात. त्यामुळे अर्जुन आता विष उतरेल याच्याबद्दल आम्हाला काही शंका नाही. ज्ञानेश्वर महाराज दुसरं रूप करतात. बरं, ते सांगतात की मला असं वाटतं अर्जुन रूपी अचळ म्हणजे पर्वत हा काय झालेला आहे, वणव्याने गोरपळलेला आहे आणि त्यामुळे त्याला काही कळत नाही. ज्ञानोबाराय सांगतात मग देखात येतं फाल्गुन घेतला असे भांती कबळून तैसा भनपटळी भानू आच्छादिले. मग देखात येतं फाल्गुन. ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाला फाल्गुन फक्त दुसऱ्या अध्यायात एकदाच म्हटलेला आहे. पुन्हा फाल्गुन शब्द आलेला नाही. का नाही आला? इथं सगळं फाल्गुनामध्ये काय असतं, सगळी कोंबकोंब असते. तसं सगळं आरणं ओरडा इथं काय सगळं रडणं पडणं, मी काही करणार नाही, शोक झालेला आहे म्हणून. असं कोणत्या वेळेस कोणतं नाव उच्चारण करायचं हे फक्त ज्ञानेश्वर महाराजांना नाही. ज्ञानेश्वर महाराज रूप करतात अर्जुन रूपी आचळ पर्वत फोरपाळलेला आहे. मग भगवान कसे आहे? ज्ञानेश्वर महाराज सांगतात की मेघ आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये साम्यता आहे. काय साम्यता आहे? मेघ जलद म्हणते म्हणजे जळाने भरलेला मेघ त्याप्रमाणे काळा घोर असावा, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाचं रूप कसं आहे? कसं आहे तर पाण्याने भरलेल्या मेघाकण्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाचं रूप आहे. आणि त्यामुळे काय होईल? तेथ मला सांगतात तसे भगवान श्रीकृष्ण आहे. आणि काय आहे त्यावेळेस विद्युल्लता, जसं ज्यावेळेस आकाशामध्ये मेघ भरून येतात त्यावेळेस विजा पण चमकतात ना. मग तिथं विजा कोणत्या आहेत? ज्ञानेश्वर महाराज सांगतात की भगवान जे बोलतात आणि त्यांच्या दाताचा जो प्रकाश आहे त्याच विजा आहे. आणि अशा प्रकारे आता भगवान बोलणार आहेत. सुंदरपणाची साम्यता श्रवणे कुंडली देती ढाळ दशांगुळी उतरिका माळ दंतोळी हिरे धल्लाळ मुख निर्मळ सुखराशी. तुकाराम महाराज सांगतात की भगवंताचे दात हिऱ्यासारखे आणि त्याचा प्रकाश पडतोय, हीच मी विद्युल्लता आहे. भगवान काळा मेघ आहे. आता तो कृष्ण रूपी असणारा हा मेघ असा वर्षाव करेल. अर्जुन रूपी अचळ हा कसा निवेल आणि त्याला उन्मेषाची म्हणजे ज्ञानाची नवी पारवी त्याला विरुढेल. ती कथा ऐका मनाची आरामुका ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्ती दासो. ती कथा तुम्ही ऐका. मनाची आरामुका म्हणजे मनाला शांत वाटण्याकरता ती कथा ऐका असं कोण म्हणतात? ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आणि पुढे भगवान बोलण्याकरता प्रवृत्त होतात. श्री भगवानाचं अशोच्यानंद शोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाससे गतासूनश्च नानुशोचन्ति पंडिताः. आता भगवान कसं बोलतात ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात. मग अर्जुना ते म्हणितले आम्ही आजी हे नवल देखिले जे त्वा यथा आदरेते माथा दिशी. त्याच्यापूर्वी ज्ञानोबाराय सांगतात भगवान कसं बोलतात? जसं असाध्य व्याधी पाहिल्यानंतर जाणकार वैद्य असतो त्याला कळतं की कोणतं औषध द्यायला पाहिजे. त्याप्रमाणे तो ज्याप्रमाणे देतो त्याप्रमाणे भगवंताला कळालं की याला मोह झालेला आहे. हा मोह कशामुळे झालेला आहे? आत्मस्वरूपाचं अज्ञान आणि त्याच्यामुळे याला मोह झालेला आहे. तर त्याचं अज्ञान नष्ट झालं पाहिजे. मग भगवान कसं बोलतात? तैसे वरीवरी पाहता उदासे आत तरी अतिसुरसे ते वाक्य ऋषी केशे बोलवत. वरवर पाहताना उदासतेने बोलतात पण आतमध्ये अतिशय प्रेम आहे आणि त्या प्रेमाने भगवान बोलतात. ते वाक्य अत्यंत प्रेमाने भगवान बोलण्याकरता प्रवृत्त होतात. मग बोलत असताना अर्जुनाला म्हणतात की अर्जुना तू स्वतःला शहाणा समजतो, तू जाणता तरी म्हणतसी बरी नेणे मेथीन संगीसी आणि शिकवू म्हणून तरी बोलसी बहुसाल नीती. असं भगवान अर्जुनाला बोलायला सुरुवात करतात. हे कसं आहे तुझं बोलणं? ज्यात्यांना लागे पिसे मग ते सगळ्या धावे तैसे तुझे शहाण म्हणत तैसे दिसत असे. ज्यात्यांना असावा म्हणजे जन्मजात आंधळा असावा, त्याला पिस लागावं, वेळ लागावं आणि मग तो आंधळा कुठं जाईल काही सांगता येत नाही.
अर्जुना, तुझं बोलणं सगळं तसं आहे, तुझ्या बोलण्यामध्ये काही अर्थ नाही, असं भगवान या श्लोकामध्ये उपक्रम करतात. भगवद्गीतेमध्ये उपक्रम आणि उपसंहार हे दोन शब्द आलेले आहेत, एक लिंग आलेला आहे. उपक्रम कुठं केलेला आहे? मूळ आपण गीतेमध्ये जर गेलो तर पहिला अक्षर ध आलेला आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. आणि शेवटचा श्लोक, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर ध्रुवा नीतिरमतिर मम धर्म. पहिला अक्षर ध आणि मग शेवट म आलेला आहे. त्याला अर्थार द्यायचा म्हणजे धर्म. गीतेमध्ये धर्म सांगितलाय. कोणता धर्म सांगितलाय? धर्मामध्ये दोन प्रकार आहेत, प्रवृत्ती लक्षण धर्म आणि निवृत्ती लक्षण धर्म. स्वामी महाराज सांगायचे, भगवत पूज्य शंकराचार्य महाराज सकाळच्या प्रवचनामध्ये धर्म सांगायचे आणि दुपारच्या प्रवचनामध्ये ब्रह्म सांगायचे. असा नेम, आधी धर्म सांगावा आणि मग ब्रह्म सांगावं. धर्म म्हणजे प्रवृत्ती लक्षण धर्म आणि ब्रह्म म्हणजे निवृत्ती लक्षण धर्म हे सांगतात. तसं भगवंतांनी गीतेमध्ये काय सांगितलं? ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे. इथं दुसरं काही मिळायचं नाही तुम्हाला, ब्रह्मविद्याच मिळेल अशी असणारी ब्रह्मविद्या भगवान सांगतात. म्हणून गीतेमध्ये ब्रह्मविद्या सांगितली. एक, सुरुवातीला भगवान सांगतात, अशोच्यात नन्म शोचस्तम, शोक करू नकोस. इथं या श्लोकामध्ये भगवत पूज्यपाद शंकराचार्य महाराज इथूनच त्यांनी भाष्य लिहिण्याकरता सुरुवात केलेली आहे. पहिला अध्याय आणि पहिले 10 श्लोक त्याच्यावर भगवत पूज्यपाद शंकराचार्य महाराजांचं भाष्य नाही. आणि उपक्रम कुठं आहे? उपसंहार. ते सांगतात, सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तिथं उपसंहार केलेला आहे. मा शुचः, अशोच्यान, शोक करू नकोस. आणि पुढे सांगितलं मा शुचः, शोक करू नकोस. उपक्रम उपसंहार. तसं भगवान या ठिकाणी सांगतात. षड्लिंग सांगितलेले आहेत, नंतर अभ्यास सांगितलेले आहे, अपूर्वता सांगितलेली आहे, फल आहे, अर्थवाद आहे, उपपत्ती आहे. तसं षड्लिंगापैकी हे एक लिंग आहे. पुढे अर्जुन हा शोक करतो. शोक करण्याला भगवान 4 मुद्दे या ठिकाणी सांगतात. अर्जुना, तू शोक का करतोस? तर हे तू शरीराकरता शोक करतोस का? शरीराकरता जर तू शोक करीत असलास तर शरीराकरता शोक करू नकोस का? आणि शरीर जाता अघवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून इत्वा धुंदावे पंडित महाराज. अंतवंत मे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्मात् युध्यस्व. आणि शरीर जाता अघवे हे नाशिवंत स्वभावे. शरीर म्हटल्यानंतर कोणाचाही असो आणि कसंही असो ते नाशच पावणार. येथे नाही गुरु आले अवतार, हे रते पावन जीव किती. म्हणून शरीराकरता शोक करू नकोस. तो शरीराकरता शोक करतो म्हणजे भीष्म द्रोणादित्यांचं शरीर जाईल किंवा कदाचित आपलंही जाईल. युद्ध आहे महाराज, ते युद्धामध्ये काही सांगता येत नसतं. म्हणून अर्जुना, शरीराकरता जर तू शोक करीत असेल तर शरीराकरता शोक करू नकोस. दुसरा मुद्दा, आत्म्याकरिता जर तू शोक करीत असतील तर आत्म्याकरता पण शोक करू नकोस. का बरं? न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयाः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्म्याकरता शोक करू नकोस. का? आत्मा कधी जन्माला येत नाही आणि तो कधी मरण पावत नाही. आत्मा आहे तसा षड्विकार रहित आहे आणि शरीर मात्र षड्विकाराने सहित आहे. त्यामुळे शरीर जाणार ह्याच्यामध्ये काही निश्चित आहे, त्यामुळे शोक करू नकोस. आणि आत्मा कधी जन्माला येतच नाही. मग जे जन्माला येतं त्याचं बारसं होतं आणि ज्याचं बारसं होतं त्याचं 13वं होतं. त्यामुळे जन्मालाच आत्मा येत नाही ना. त्यामुळे जन्माला येत न जायते म्रियते वा कदाचित नायं भूत्वा, कधी उत्पन्न झाला नाही, पुढे कधी आत्मा उत्पन्न होणार नाही. आणि तो कसा आहे? सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे. सद्रूप म्हणजे कसं आहे? तिन्ही काळामध्ये त्याचा नाश होत नाही किंवा वाद होत नाही, त्याला सद्रूप म्हणायचं.
चिद्रूप म्हणजे नक्की मात्र आहे, ज्ञान घन आहे. आणि आनंद रूप म्हणजे काय आहे? आनंद रूप तो आत्मा आहे. काय होतं, आपण शास्त्रचिंतन करत असताना सद्रूप आत्मा कळतो आपल्याला, नंतर चिद्रूप आत्मा आहे हेही कळतं बरं, ज्ञान स्वरूप आत्मा आहे हे कळतं, नंतर सद्रूप म्हणजे तिन्ही काळामध्ये त्याचा नाश होत नाही हे कळतं, म्हणून तो आनंद रूप आहे हे मात्र कळत नाही. आणि हे कळण्याकरता मात्र गुरूंची कृपा लागते. यद्यपि सगळं कळण्याकरता गुरुची कृपाच लागते, परंतु आत्मा आनंद रूप आहे हे कळण्याकरता. पण आनंद रूप का कळत नाही आपल्याला आत्मा? याचं कारण असं आहे, आपल्याला जो विषयामध्ये आनंद होतो, पंचदशिकार सांगतात, तो आत्म्याचा आनंद, सर्व आत्म्याचाच आनंद आहे सर्व. पण भ्रमाने आपल्याला असं वाटतं की हा आत्मा आनंद हा विषयाचा आहे. त्याला स्वामी महाराज सांगतात की अनुकूल विषयाची प्राप्ती, अंतःकरण वृत्तीची स्थिरता आणि आत्मानंदाचं भान हे एक वेळेस होत असल्यामुळे, एकदम होत आहे, आणि एकदम होत असल्यामुळे असं वाटतं की हा आनंद विषयाचा आहे असं वाटतं. उदाहरणार्थ आपल्याला गुलाबजाम आवडतो, मग गुलाबजाम मिळावा म्हणून आपली पहिली काय होती, वृत्ती चंचल होती. नंतर तो ज्या वेळेस मिळतो त्यावेळेस ती वृत्ती स्थिर होते, आणि वृत्ती स्थिर झाल्यानंतर त्यात पुन्हा आहे की मिळाला, पुन्हा तो आपण पाहिला आधी, पुन्हा तो विकत घेतला आणि खाल्ला. बरं काय, मोद आमोद प्रमोद, तर तो पुन्हा खाल्ला, मग त्यात आनंद आहे. पण पंचदशीकार सांगतात की त्याही वेळेस तो जो आनंद आपल्याला वाटतो अनुकूल विषयाचा, तो अनुकूल विषयाचा नसून तो आत्मानंदच आहे. त्याला तुम्ही दृष्टांत दिला, जसं लाडू केले, जिलबी केले, गुलाबजाम केले, साखर भात केला, शिरा केला, बासुंदी केली, देवाकरता दूध केलं जास्त साखर टाकून, तरी सुद्धा काय ते दूध गोड लागतं, बासुंदी गोड लागते, गुलाबजाम गोड लागतात. त्याला मूळ काय, ती गोडी साखरेची आहे, त्याची गोडी नाही. तसं प्रत्येक विषयामध्ये आपल्याला जो आनंद वाटतो तो आनंद आत्म्याचा आहे, आणि भ्रमाने आपल्याला असं वाटतं की हा आनंद विषयाचा आहे. मग ज्यांना ज्यांना विषयाचा आनंद वाटतो समजा की सगळीकडे भ्रमिष्ठ येतो. मग ज्यांना कळालं, काय कळालं स्वामी सांगायचे, कळले त्याला आत्मानी ऐसे हे ज्वर बाधती कैसे, कळले त्याला आत्मानी ऐसे हे ज्वर बाधती कैसे, तीन शरीरे मी म्हणून अभिमान घे मुनी बैसे. तीन शरीरे म्हणजे स्थूल, सूक्ष्म आणि कारण, त्याला मी म्हणतो. आणि खरोखर ज्या महात्म्याला कळालं आत्मा मी आहे, आत्मन पुरितम सर्व महाकल्पम पुन्हा यथा तत्र तम किम गृह्णामि किम गच्छामि एतत्वम अनुपश्यतः. असा ज्याला आत्मा कळाला, सगळी विभू आहे, व्यापक आहे आणि आनंद रूप आहे, मग त्या आनंदाला काय म्हणतात, नाही या आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागती गोडा, आलासी आकारा अमुच्या काना, तुका म्हणे भिडा दत्तीची दिले इंद्रिये हात पाय कान. की ज्यांना आत्मा आनंद रूप कळाला, मग त्यांना बाहेर कुठं जाण्याची गरज नाही, म्हणून आत्मा कळावा. तो आत्मा कधी जात येत नाही, तो व्यक्ती मात्र आहे, म्हणजे ज्ञानधन आहे तो, आणि आनंद रूप आहे, म्हणून तो आत्मा कधी मरत नाही. म्हणून आत्म्याविषयी तो शोक करू नकोस. पुढे सांगतात, हे धर्मयुद्ध नाही म्हणून शोक करतोस का बाबा? तर अर्जुना तसंही नाही, हे धर्मयुद्ध आहे. कौरव पांडवाचं युद्ध होण्याच्या पूर्वी अनेक गोष्टी झाल्या, त्यामध्ये धर्मयुद्ध. धर्मयुद्ध म्हणजे काय? सकाळी उठल्यानंतर सगळ्यांनी स्नान संध्या करायची, 12 वाजेपर्यंत युद्ध करायचं, 12 वाजता परत दुपारची संध्या करायला युद्ध बंद करायचं.
आणि सूर्यास्ताला गेल्यानंतर युद्ध बंद. महाभारतामध्ये वर्णन आहे, पांडवपुराणामध्ये वर्णन आहे. युद्ध संपल्यानंतर एकामेकाचे पक्षातले लोक एकामेकाच्या शिबिरामध्ये जायचे आणि मी आज एवढे मारले, तू आज एवढे मारले असं. आणि गुरुवर्य शेखर महाराज सांगतात की सगळ्यांचा स्वयंपाक एक ठिकाणी होता. कौरव पांडवांच्या युद्धाचा स्वयंपाक एका ठिकाणी होता. आणि त्या आचार्याला कळायचं की आज किती मारणार, विद्या किती शिल्लक राहणार. हे कशावरून? तर भगवान श्रीकृष्णाला तो शेंगा खायला द्यायचा आणि त्या शेंगाचे टरकल जेवढे खाली पडतील तेवढे उद्या वीर राहतील असं त्याला करायचं. आणि त्याप्रमाणे तो स्वयंपाक करायचा आणि तेवढेच लोक सगळ्यांना पुरायचा. म्हणजे दोन्ही सैन्यांचा स्वयंपाक एका ठिकाणी होता. बरं, त्याला धर्मयुद्ध म्हणतात. त्यामुळे अर्जुना, हे जे धर्मयुद्ध आहे अकीर्तींच्या भूताना, हे कसं आहे की हे कीर्तिकर आहे युद्ध. आणि हतोवा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महीम तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. अर्जुना, हे जर युद्ध केलंस तर तसं की जिंकलंस तर तुला राज्य मिळेल आणि हतवा, तू मारला गेलास तुला स्वर्ग मिळेल. अरे बाबा, हे युद्ध एवढं महत्वाचं आहे. जांभया पसरे मुख ते अवतटे पडे पियुख पैसा संग्राम महादेख पातला असे. जांभळी देण्याकरता मुख पसरावं आणि त्या मुखामध्ये ज्याप्रमाणे अमृत पडावं त्याप्रमाणे क्षत्रियाने सहज पुण्य बहुत पुण्य कीजे तयाशी झुंज नाही. क्षत्रियाने क्षत्रिय जन्माला आल्यानंतर पुष्कळ पुण्य करायचं आणि त्यावेळेस त्यांना असं युद्ध प्राप्त होतं आणि ते युद्ध तुला प्राप्त झालेलं आहे. म्हणून धर्मयुद्ध नाही म्हणून जर तू शोक करीत असेल तर शोक करू नको, युद्ध करायला लागू. आणि चौथा मुद्दा आहे की भीष्म द्रोणादिकाविषयी जर शोक करीत असतील तर तान तितिक्षस्व भारत. स्वामी महाराज सांगायचे तेवढं मात्र सहन. कारण का, सगळे इष्टजन आहेत, ते गुरुजन आहेत, सगळे तुमच्याच गोत्रातले आहेत, सगळे तुमचेच पाहुणे आहेत. हे युद्धामध्ये मारले जातील म्हणून जर शोक करीत असतील ते मात्र सहनच तुला करावं लागेल असं एकंदरीत भगवान सांगतात. 4 मुद्दे आहेत की तो युद्ध केलं पाहिजेस. आणि भगवंताने या श्लोकामध्ये सूत्ररूपाने की तू युद्ध केलं पाहिजेस आणि मा शुचः, शोक करू नकोस. आपल्याला गीता काय सांगते? शोक करू नकोस. स्वामी महाराज सांगायचे रडका गुरु रडका चेला त्याचा बोध वाया गेला. ते म्हणायचे वाया नाही गेला, मातीत गेला. म्हणून एखादा कुणी रडायला लागला तर स्वामीला आवडत. एक मोठे शास्त्री होते आणि स्वामीकडे कायम यायचे आणि एका श्लोकावर 15-15 दिवस प्रवचन करायचे, 30 दिवस प्रवचन. पण एकही दिवस येऊन स्वामी जवळ ते रडत होते आणि अशा काही गोष्टी झाल्या की स्वामी महाराज म्हणते काका इकडे या. मग काका वर राहायचे, पहिलं मेरूच्या शिकारी वर राहायचे. मग काका आले, काका म्हणले मला हे का रडतात? आता काकांना लगेच कळलं ना. काका म्हणले काही नाही स्वामी, यांचं ज्ञान यांना रडवते, बाकी काही नाही. ज्ञान रडवतंय म्हणजे काय? ज्ञान तर झाले, आत्मबोध तर झाला नाही आणि पुढे आता गती कशी होईल याच्याविषयी न रडू येते. मग काय केलं पाहिजे? ज्ञानाचं ओझ टाकलं पाहिजे. ज्ञान होणं वेगळं आणि ज्ञानाचं ओझ टाकणं. ओझ टाकलं की मनुष्य सुखी होतो. आपल्या डोक्यावर जर ओझ खाली टाकलं की सुखी होतो. काकांना स्वामींनी विचारलं काका कसं काय? ते म्हणले मी निर्बुद्धपणाचा आनंद घेतो. काय काकांचं वाक्य आहे, निर्बुद्धपणाचा मी आनंद घेतो. म्हणजे काय? निर्बुद्ध करे म्हणजे काय? ज्ञानाचं ओझ जाणीव शहाणीव ओझे सांडोनिया दूरी आपण वस्ती करवरत तसे संसारी धन्य जगी तोची एक हरी रंगीनाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. शिकावं, शिकीजे मग विसरी. म्हणजे काय? मी शिकलोय याचं ओझं डोक्यावर घ्यायचं नाही. म्हणजे काय? मी शिकलो हे विसरून जायचं. म्हणजे काय करायचं? ओझं घ्यायचं नाही.
स्वामी महाराज सांगायचे ज्ञाने मोक्ष होय परी निमालेनी. ज्ञानाने मोक्ष होतो अमृत अनुभव बरं, परी निमालेनी. तुम्ही म्हणते मग पांडुरंग बाबा तुम्हाला अमृत अनुभव कधी शिकले? शिकलो नाही, ऐकून सांगतोय मी. स्वामी ज्ञाने मोक्ष होय परी निमालेनी म्हणजे काय? त्या ज्ञानाचा जो अभिमान आहे तो गेला पाहिजे, आणि तो गेल्यानंतर मग नुसता आनंद आहे, तोपर्यंत आनंद नाही. आपल्या आळंदीमध्ये एक आनंद मंगल म्हणून एक संन्यासी महात्मे होते, आणि ते संन्यासी महात्मे स्वामीकडे यायचे. ते पांढऱ्या वस्त्रात असताना एकदा स्वामीकडे आले, नंतर पुन्हा दुसऱ्यांदा आले, त्यावेळेस मी होते. आणि ते माऊलीजवळ निवांत राहायचे. मग त्यांना आम्ही विचारलं, म्हणलं महाराज तुम्ही आळंदीमध्ये एवढ्या निवांत राहतात, ते म्हणजे काय झालं? वेदशास्त्राचं मी अध्ययन करून मला ओझं झालं होतं, आणि माऊलीजवळ आल्यानंतर माझं ते ओझं गेलं, आणि ते ओझं गेल्यामुळे मी आनंदात आहे. आनंद मंगल त्यांना म्हणाले. नंतर ते आले होते, त्यांनी योग वासिष्ठ सांगितलं आता त्याच्यामध्ये असो. तर ते ओझं गेलं पाहिजे, आणि महात्म्याच्या डोक्यावर ओझं नसतं. शोकंतरती चात्मवित म्हणजे आत्मवित म्हणजे आत्मा जाणणारा, ब्रह्म जाणणारा महात्मा हा काय करतो? शोकातून तरुण जातो. सतरती स लोकांस्ताय. हे महात्मे काय करतात? आपण तर तरलेच, पण अनेक लोकांचा उद्धार करतात. टाळ घोळ कथा प्रेमाचा सुकाळ मूढ धोक पाळ कराव्या. अनेक लोकांचा उद्धार करण्याकरता त्यांच्याकडून सहज होत असतो तो बरं. म्हणून असे हे महात्मे असतात. म्हणून ते आपल्याला सांगतात रडू नकोस, शोक करू नकोस. असं का झालं? आनंदाश्रम स्वामी महाराज सांगायचे तसं व्हायचं होतं म्हणून झालं. असं का झालं नाही? तसं व्हायचं नव्हतं म्हणून झालं नाही. म्हणून रडू नकोस बस. स्वामी सांगायचे मेल्यानंतर आपल्याला किती लोक जमणार आहेत आणि कोणत्या लाकडामध्ये जाळायचे हे कोणाची ठरलेले म्हणायचे. त्यामुळे त्याची पण तुम्ही चिंता करू नका. नाहीतर लोकांना वाटतं मी मेल्यानंतर किती लोक जमतील. अरे करायचं काय? त्यावेळेस तू तर नसतोस. म्हणून फक्त आनंदामध्ये राहायचं. आपले आनंदाश्रम स्वामी महाराज, काशी स्वामी हे महात्मे सदैव आनंदामध्ये होते. एकदा तनय आश्रमामध्ये मला स्वामींनी सांगितलं एक शाट पारायण करायचे, आणि त्याप्रमाणे पारायण करायचं. पण मी आजारी पडलो तर मग पारायणाला जात नव्हतो. पण स्वामींचं असं थोडंच होतं. ते म्हणायचे आजारी पडला की घरी जायचं. आता मी म्हणलं आता आम्ही कुठं जाणार? आम्ही तू काय म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दोरी मद पाया वेगळे. असं स्वामी म्हणजे तसं नाही, म्हणजे कुठून आला तिथं जायचं, म्हणजे इथं राहायचं नाही. असं कडक बोलत होते पण कडक नव्हते ते, फार प्रेमळ होते बरं का. तर काही त्यावेळेस मग मला आश्रमात राहायला परवानगी असायची. तर मी पाहिलो 3 वाजता दुपारी स्वामी असं पंचा बांधून बसायचे आणि एकटेच असायचे. कन्हई आश्रमामध्ये सहसा कोणी येत नव्हतं. आला तर कन्हई आश्रमामध्ये एखादा मनुष्य दिवसातून बरं, आणि गेला तर सिद्ध भेटावे, कोणी येत नव्हतं. स्वामींना म्हणलं स्वामी मी एकदा पाहिलं ते आनंदामध्ये हसत होते. म्हणलं स्वामी तुम्ही आनंदामध्ये हसता म्हणलं, एकट्या हसता म्हणलं. आता असं विचारायला नाही पाहिजे, पण विचारलं ते अक्कलच तेवढी आम्हाला. आता काही कळत नाही, त्यावेळेस काही कळत नाही, हे कळत नव्हतं. आता काही कळत नाही एवढं कळत. तसं स्वामींना विचारलं, ते म्हणले अरे तू शेंबडक वर्ग तुला काय कळायचंय? ते म्हणले माझ्या रोमातून आनंद बाहेर. जे गुरूंनी त्यांचं जे नाव ठेवलं आनंदाश्रम स्वामी त्यांनी सार्थक केलं. सदैव आनंदामध्ये त्यांच्याकडे आलेल्या माणसाला सुद्धा ते काय करायचे? आल्याबरोबर त्याचं वर्णन करायचे. वा तुम्ही म्हणजे काय धन्य, तुमचे आई बाप धन्य, तुम्ही मोठे वगैरे वगैरे असं म्हणायला लागले म्हणजे समजायचं त्यांचे हा जमत होणार. आणि मधला एक काळ असायचा त्याला ते 4 मिनिटाची खाली मान घालून बसायचं. आम्हाला वाटायचं एवढं नाही बोलायला पाहिजे स्वामीने. आणि पुन्हा जाताना त्याच्यावरून गोंजारून हा वा 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 तुमचे आई बाप धन्य, वा वा तुम्ही परत येत जा बरं का आमच्याकडे, असं त्याला खुश करून पाठवायचे. हे का? स्वतः आनंदामध्ये राहणारे, सर्वांना आनंद देणारे असे असणारे आनंदाश्रम स्वामी महाराज, असे असणारे काशी स्वामी. आणि यांनी काय केलं? तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, हेर घ्या तुम्ही सरखडू नका. या महात्म्याने आपल्याला आनंदच दिला.
कालच एक महात्मा आला, त्यांनी सांगितलं स्वामींचं माझ्यावर एवढं प्रेम होतं, स्वामींचा मी फोटो दिलाय आणि तो कोणाला सांगू नका, फक्त मी श्रीकांतजींना कधी सांगितला मी तुम्हाला सांगतो, आणि तो फोटो छायाचित्र इथं ठेवलेला आहे. असं इथं आल्यानंतर लक्षात आलं की स्वामीवर किती लोकांनी, सकाळी डॉक्टर आले होते, डोळ्याचे डॉक्टर, त्यांनी सांगितलं की ईश्वरानंद स्वामींचं डोळ्याचं ऑपरेशन करण्याकरिता गोंदवलेकर महाराजांनी मला इथं पाठवलं. वास्तविक मी अमेरिकेला जाणार होतो, परंतु मला गोंदवलेकर महाराजांचा मी भक्त आहे, त्यांनी मला इथं पाठवलं आणि स्वामींचा माझा कसा संबंध आला. असं काय असतं महाराज, हे महात्म्य म्हणजे परीस असतात. ज्यांचा यांचा संबंध आला ते लोक त्यांना सोडू शकत नाहीत. म्हणून आनंदाश्रम स्वामी काय, ज्ञानेश्वर महाराज काय, एकदा आळंदीला जा तुम्ही, पुन्हा आळंदीलाच राहणार. म्हणून माऊली काय, आनंदाश्रम स्वामी महाराज काय, ईश्वरानंद स्वामी काय, एकदा यांच्याकडे गेला की मग मात्र माणूस त्यांना सोडित नाही. आमचे गोसेवक माऊली सांगतात, काकांचा एकदा चांगला परिचय झाला की काकाला तो विसरत नाही. काकांचं तसंच आहे, ते जेवढे रागवतील एखाद्यावर, आमच्या घरीच सांगतो ना, तुम्ही जवळचे म्हणून तुमच्यावर जास्त राग करतात. मी म्हणतो मग जवळ राहून बघ ना म्हणलं. म्हणजे हे महात्मे प्रेम करत असतात. फक्त प्रेम करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते. म्हणून मला जी वेळ दिला होता त्याच्यापेक्षा मी 15 मिनिटं जास्त घेतले बरं. तर बोलत बोलत घसाळ गेलो, म्हणून वेळ कसा गेला कळालं नाही. हे प्रवचन म्हणजे माझ्या घरचं प्रवचन, त्यामुळे फार अगदी तंतोतंत सगळं आलंच पाहिजे असंही काही नाही. म्हणून झालेली सेवा ज्ञानेश्वर महाराज, आनंदाश्रम स्वामी महाराज, ईश्वरानंद स्वामी महाराज यांना अर्पण करून या ठिकाणी आपण थांबूया. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल विठ्ठल. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय.